आपल्या रोजच्या आयुष्यात ना आपण कळत न कळत अनेक छोटे छोटे निर्णय घेत असतो. पण त्यातलाच एक निर्णय आपल्या आरोग्यासाठी खूप मोठा बदल घडवू शकतो हे अनेकांना माहीत नसतं. आज आपण अशाच एका सोप्या पण अत्यंत शक्तिशाली सवयीबद्दल जाणून घेणार आहोत. आजकाल बघा, आपली जीवनशैली खूपच बैठ्या स्वरूपाची झाली आहे, नाही का? आणि याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकळतपणे खूप वाईट परिणाम होतोय. पण यावर मात करण्यासाठी तासनतास जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाहीये. आश्चर्य म्हणजे उपाय आपल्या रोजच्या जगण्यातच दडलेला आहे. तर हा उपाय आहे तरी काय? तो एका अगदी साध्या रोजच्या निवडीवर अवलंबून आहे. एक अशी निवड जी आपण दिवसातून अनेकदा करतो, पण त्याकडे कदाचित फारसं लक्ष देत नाही. ही निवड आहे लिफ्ट आणि पायऱ्यांची. एका बाजूला आहे लिफ्ट, आरामात, पटकन, काहीही न करता. आणि दुसरीकडे पायऱ्या, थोडी मेहनत, थोडा व्यायाम, पण आरोग्यासाठी उत्तम. इथे सगळा खेळ आहे दृष्टिकोन बदलण्याचा. पायऱ्या म्हणजे कंटाळा नाही, तर ती एक संधी आहे स्वतःच्या आरोग्यासाठी. पण मग ही इतकी साधी निवड इतकी महत्त्वाची का आहे? कारण या एका छोट्याशा बदलाचे शरीर आणि मनावर होणारे फायदे खरंच आश्चर्यकारक आहेत. आणि हो, हे सगळं पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे. सगळ्यात आधी बघूया शारीरिक फायदे, जे लगेच दिसून येतात. जेव्हा आपण पायऱ्या चढतो तेव्हा हृदयाची गती वाढते, बरोबर? यामुळे काय होतं तर रक्ताभिसरण सुधारतं आणि संपूर्ण शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. एवढंच नाही, पायांचे स्नायू तर मजबूत होतातच, पण हाडं आणि सांधेही निरोगी राहतात. आणि ह्याचा एक मोठा फायदा म्हणजे आपलं बॅलेन्स सुधारतं, ज्यामुळे पुढे जाऊन म्हणजे म्हातारपणी पडण्याचा धोकाही कमी होतो. आता शारीरिक फायद्यांच्या पलीकडे जाऊन बघूया. पायऱ्या चढण्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर आणि हो, आपल्या मानसिक आरोग्यावरही होतो. रक्तातील साखर नियंत्रणात राहायला मदत होते, म्हणजे मधुमेहाचा धोका कमी. शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सिरोटोनिन सारखी फील गुड रसायनं तयार होतात. यामुळे काय होतं, आपला मूड सुधारतो आणि ताणतणाव कमी होतो. आता हे फायदे फक्त हवेतल्या गप्पा नाहीयेत. हे आकडेवारीतून सिद्ध झालंय. आणि जेव्हा गोष्टी आकड्यांमध्ये येतात, तेव्हा आपल्याला एक स्पष्ट ध्येय मिळतं आणि ते गाठायला जास्त प्रेरणा मिळते, नाही का? प्रत्येक छोटा प्रयत्न महत्त्वाचा असतो. बघा, प्रत्येक पायरी चढताना साधारणपणे 0.17 कॅलरीज जळतात. आता ऐकायला हा आकडा खूपच छोटा वाटेल, पण जरा विचार करा, दिवसभरातून, आठवड्यातून, महिन्यातून या छोट्या छोट्या आकड्यांची बेरीज किती मोठी होईल. तर संशोधनातून समोर आलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? दररोज फक्त 50 पेक्षा जास्त पायऱ्या चढल्यास हृदयरोगाचा धोका खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. आता 50 पायऱ्या म्हणजे काय? जिन्याचे फक्त 5 टप्पे. किती सोपं आहे हे ध्येय गाठणं, विचार करा. आता आपण ज्या हृदयरोगाबद्दल बोलतोय त्याला वैद्यकीय भाषेत ॲथेरोस्क्लेरोटिक कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे ASCVD म्हणतात. अरे बापरे, नाव खूप मोठं आहे पण गोष्ट सोपी आहे. याचा अर्थ काय तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमा होतो आणि पायऱ्या चढण्यासारखा साधा सोपा व्यायाम हा धोका टाळायला खूप मदत करतो. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? याचं सार अगदी सोपं आणि तितकंच प्रभावी आहे. इथे खरा मुद्दा व्यायामासाठी वेगळा वेळ काढण्याचा नाहीये, तर आपल्या रोजच्या सवयींमध्येच एक आरोग्यदायी बदल घडवण्याचा आहे. लिफ्ट सोडून पायऱ्या निवडणं हा प्रत्येकासाठी एक सहज सोपा मार्ग आहे, जो आपल्याला आतून बाहेरून अधिक सशक्त बनवतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा समोर लिफ्ट आणि पायऱ्या दोन्ही दिसतील, तेव्हा हा क्षण नक्की आठवा. ती निवड फक्त वर किंवा खाली जाण्यापुरती नसेल, तर ती एका निरोगी आयुष्याकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल असेल. निवड खरंच खूप सोपी आहे.